एखाद्या दिवशी असं वाटतं ना, ग्रामसेवक ते हापीस फोडून टाकावा, इतकं होऊन जातं. आज 2-2, 3-3 महिने झाले पाणी नाही गावामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो, ज्याच्या खुर्च्या आहेत यांच्यावर धूळ आपण पाहतो. या धुळीवरून असं लक्षात येतं की या खुर्चीवर ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक किंवा प्रशासक हे किती दिवसापासून बसले नाही, याचा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. हा टेबल आहे, हा देखील साफ नाही आहे आणि या खुर्चीवर धूळ इतकी आहे की गेल्या महिन्यापासून या ठिकाणी कोणीही बसलेलं दिसत नाही. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक हे गेल्या महिन्यापासून गावात येत नाहीत. आणि प्रशासक तर 1 वर्षापासून प्रशासक नेमणूक झाली आणि 1 वर्षापासून प्रशासक 2 वेळेस गावात आले. म्हणजे 6 महिन्यातून एकदा प्रशासक गावात येतात आणि ग्रामसेवक 1 महिन्यातून एकदा येतात. या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आहे, आपण त्यांना विचारू शकतो की ग्रामसेवक किती दिवसातून गावात येतात. ग्रामसेवक कधी आले ते? किती दिवसानंतर आले ते? हा, त्याच्या अगोदर कधी आले ते? 8 दिवसापूर्वी आले ते. आणि त्यानंतर आपण बोलवलं तेव्हा ते आले होते. 8 दिवसापूर्वी नाही, त्यांना 20 दिवस झाले होते. 6 तारखेला आले होते. त्या दिवशी आपण त्यांना निवेदन दिलं होतं. 6 तारखेनंतर ते 22 तारखेला इथं आले. म्हणजे तब्बल 8 दिवसानंतर ते या ठिकाणी आले. म्हणजे महिन्यातून 2 वेळेस ते या ठिकाणी येतात. तेव्हा त्यांना गावचा पाणी प्रश्न आणि गावच्या समस्या काय समजतील. आणि ग्रामपंचायतची परिस्थिती आपण पाहू शकतो. सर्व ठिकाणी जाळं आहे. याचा अर्थ या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासकाचा आणि ग्रामसेवकाचा वावर बिलकुल नाही. ही परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ पाहायला भेटत आहे. आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊ. गावात पाणी किती दिवसात येतं आणि ग्रामसेवक किती दिवसानंतर गावात येतात. या ठिकाणी काही नवतरुण गावातील बसलेले आहे, आपण त्यांना विचारू. ग्रामसेवक कधीपासून येतात गावात? किती दिवसानंतर येतात? गावात येतच नाही का तुम्ही? आणि पाण्याची काय परिस्थिती? पाणी किती दिवसात येतं? किती दिवसानंतर पाणी येतं नळाला? 2-4 महिने झाले पाणी नाही नळाला. 2-4 महिने झाले पाणी नाही नळाला. ग्रामसेवक फोन उचलत नाही. या ठिकाणी किती दिवस झाले मामा नळाला पाणी नाही? कमीत कमी 1 महिन्याच्या पुढे झाले. 1 महिना होऊन गेला नळाला पाणी नाही. आणि ग्रामसेवक किती दिवसातून येतं गावात? महिनाभरातून येते. ते दुपार 2 वाजता येते. म्हणजे लोकांना दिसतच नाही. 2 वाजता येतात महिन्यातून एखादी वेळेस आणि परस्पर निघून जातात. ठीक. तुमच्या नळाला किती दिवसापासून पाणी आलं? लहान पोरगं मुक्त करत पाणी आलं नळाला काल. 1 महिन्यानंतर काल? हा, 1 महिन्यानंतर. ठीक. आणि ग्रामसेवक कधी येतात गावात? ग्रामसेवक कधी मध्ये येतात आठवडे. हो का? ठीक. पाण्याची समस्या आहे. कमीत कमी मला 1.5 महिन्यापासून पाणी मिळालंय. 1.5 महिन्यापासून पाणी आलं नाही. ग्रामपंचायतच्या नळाला? ग्रामपंचायतच्या नळाला ग्रामसेवक मला दिसले नाही. कमीत कमी माझ्या माहितीनुसार तर मला दिसले नाही. कमीत कमी 2-3 महिने झाले असतील. नाही दिसले मला. आणि नळाचा एकदम विहिरीला पाणी असताना नळाला पाणी येत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. हा, ग्रामपंचायतला मुबलक पाणी आहे पण नळाला पाणी येत नाही. आता हे ग्रामपंचायत प्रशासन, आजी माजी सरपंच यांनी सगळ्यांनी बसून तो प्रश्न मिटावा. हे आता पूर्ण ग्रामपंचायत याला जबाबदार आहे. खास करून मी तर सांगेन ग्रामसेवक. कारण की ग्रामसेवक फक्त फोनवर गुलफ्या देतात की उद्या करतो, आज करतो, असं करतो, तसं करतो. पंचायत समिती सदस्य सभापती निवडून दिले इथून मागे, ते काय करताय गावात? ते तर काही सांगता नाही येणार. पण मग गावासाठी कोणी पाण्याचा प्रश्न हा परिपूर्ण 100% कोणी सोडवतच नाही. फक्त करू बस, बाकी हा विषय. बाकी वास्तविक मध्ये कोणी पाण्याविषयी सिरियस नाही गावामध्ये. आणि पाणी मला कमीत कमी आता 1.5 महिना झाला आमच्या गल्लीला पाणी नाही. ग्रामसेवक गावात राहत नाही, नाशिकला राहतात आणि ते 15 दिवसातून किंवा महिन्यातून 1 दिवस येतात. जेव्हा येतात ते तेव्हा पण दिसत नाही कधी येतात ते. कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, काय मागणी? निश्चित झाली पाहिजे. कारण की आतापर्यंत आम्ही फक्त ग्रामसेवकांशी फोनवरच बोललोय.
फोनवर बोलल्यानंतर ते फक्त दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचा वायदा करतात. त्याच्यानंतर ते तो पूर्ण करतच नाही आणि त्याच्यानंतर ते दिसत पण नाही गावात. तर केव्हा येतात आणि केव्हा जातात त्याच्यामुळे काही सांगता नाही येणार. प्रशासक नेमणूक होऊन 1 वर्ष झालं. 1 वर्षात प्रशासक फक्त 2दा आले अशी माहिती मिळाली आणि ग्रामसेवक महिन्यातून एकदा येतात. मग नागरिकांचे प्रश्न सुटतील कसे? ते आता शासनानेच करावं त्यांना काय. त्याच्यामुळे फक्त माझी मागणी अशी की गावाला परिपूर्ण पाणी मिळावं ही मागणी आहे आपली. एखाद्या दिवशी असं वाटतं ना ग्रामसेवक ते हापीस फोडून टाकावा, इतकं होऊन जातं. आज 2-2, 3-3 महिने झाले पाणी नाही गावामध्ये. काय करायचं गाववाल्यांनी? हा ग्रामसेवक काय कामाचा? अरे गावात सरपंच नाही आपल्यावाले. हा सरपंच किती 2-2, 3-3, 2.5 महिने राहते, त्यांचे पोटं भरले का ते लगेच निघून जाते. हा त्याला का रोग आले का 5-5 वर्ष पुरे करायला? एखादी जण आईचा नवरा जर 5 वर्ष राहिला ना, तो काही ना काहीतरी सुधारणा करेल गावाची म्हणा, घराच्या लोकांची म्हणा. ग्रामसेवक किती दिवसातून गावात येतो? 2 महिन्यातून 3 महिने होऊन जाते त्याला. आला काय असा येतो, अशा सोया घेतल्या का लगेच निघून जातो. तिथे थांबत नाही. थांबत नाही इथं. काही गोष्ट सोया असल्या का सोया द्यायला कोणी नाहीये. तुमच्या नावाला किती जाऊ? आमच्या नळाला 2 महिन्यापासून पाणी नव्हतं. बरोबर 2 महिने झाले होते पाणी नव्हतं. लोकांच्या विहिरींवरती डबडे घेऊन जायचे आणि ते पाणी आणायचं आणि ते प्यायचं. काय करायचंय बरं? मोठ्या श्रीमंतांनी गाडी घोड्यावर पाणी, गरिबांनी काय करायचं? हा काय करायचंय गरिबांनी पाणी नाही तर? अरे गरीब काय मागतो? पाणीच मागतो ना प्यायला. दुसरं काय मागणार त्यांच्याजवळ? तेच तर नंगे तिचे त्यांच्याजवळ काय मागणार आहे दुसरी? त्यांना नाही जाते काय ते काय म्हणे भिकाऱ्याजवळ भीक मागायला जायचं. आमच्या गावात 1.5 महिन्यापासून पाणी नाही. नळाला भरपूर पाणी सुद्धा येत नाही. ग्रामसेवक किती दिवसातून गावात येतो? ते महिन्यापासून गावात बी नाही ग्रामसेवक. महिना येत नाही. हा. आणि 1-1.5 महिन्यापासून तुमच्या नावाला पाणी नाही. पाणी नाही आणि आलं बी तर पूर्ण पाणी येतच नाही नळाला. आणि ग्रामपंचायतीचे विकलं तर भरपूर पाणी विकत नाही. हा भरपूर पाणी तिथं पण गावातच पाणी येत नाही. किती दिवस झाले तुमच्या नावाला पाणी नाही? आमच्याकडे ना 4 महिन्यापासून पाणी नाही. 4 महिन्यापासून तुमच्याकडे पाणी नाही. पाणी येतच नाही. पूर्ण गावात 1.5 महिन्यापासून पाणी नाही. हा पूर्ण गावात कसं ह्या गल्लीला पाणी सोडलं की दुसरे लोक पापी राहून घेतात तिकडं. तो त्याच्या पाण्याचं पाहतो. मग आमच्या गल्लीला पाणी नाही तर आम्ही काय करा आम्हाला? ग्रामसेवक किती दिवसातून गावात येतो? ग्रामसेवक दिसतच नाही मला कधी दिसतच नाही तर काय सांगू आम्ही? तो काळा आहे का गोरा आहे? आम्ही पाहिलंच नाही ग्रामसेवक कसा आहे तर. पाहिलं तुम्ही? हा आम्ही किती दिवसापासून पाणी भरतोय. लहान लहान मुलं ते पाणी जात आमच्या गावकरी ग्रामसेवकाच्या विरोधात पाणी साठ्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. पंचायत समितीला काय जाऊन. हा तुम्ही जाणार आहे का आंदोलनाला? मग जाऊ ना सर्व गाव कधी गेलं तर गाव असं आहे बाकीचं मागे पाठी मागे लागतं बाकीचं पुढे येतं. आता काय आहे, सर्वांना साथ दिली तर मग सर्वजण साथ देतील ना तुम्हाला. महिला जाणार का तुम्ही? मग जातील ना महिला. पाणी आहे काय किती दिवसापासून पाणी नाही तुमच्या नावाला? 4 महिन्यापासून नाही. बोललो आणि ग्रामसेवक येता का गावात? नाही येत. येतच नाही. आपण पाहिलंच नाही. तुमच्या गावात पाणी नाही. 4 महिन्यापासून पाणी नाहीये. म्हाताऱ्या माणसांना कुठं जावं पाण्याला? पोरं वावरांमधून पाणी आणून राहिले रामपूर अवकाळा करून. गाडी पडून गेली पोरग्याच्या पायाला लागून गेलं काय करावं आम्ही? ग्रामसेवक गावात येता का? गावात पाहिलंच नाही आम्ही. काळा आहे का गोरा आहे दिसतच नाही तो गलीनं कधी तर काय सांगा. काय समस्या आहे गावात पाणी? पाण्यात 1.5 महिन्यापासून पाणी नाही. 1.5 महिन्यापासून हा. गावात पाणी नाही. मग आले तर येत नाही इकडं. असं काय उपयोग आहे त्या पाण्याचा? कोणी बी मनमानी कारभार करतं, कोणी बी तिकडे नळ सोडून घेतं. शिवाय कोणीच नळामध्ये त्या कॉकला हात नाही लावायला पाहिजे. पण कोणी बी तिकडे फिरवून घेतं. पण शिपाई जे गली पूर्ण होईपर्यंत कोणीच हात नाही लावायला पाहिजे. पण कोणी पण फिरवून घेतं तिकडे दादागिरी करून. तर असं नाही झालं पाहिजे. काल एवढं पाणी आलं घेतलं आलं नाही. लाईट गेली म्हणून पाणी आलं की गेलं. काय उपयोगाचं ते पाणी सोडून? तर त्या दिवशी जे नळ पकडले पाणी चोरीचे त्या दिवशी तुम्ही पण सोबत होते. काय होतं त्या दिवशी परिस्थिती? विहिरीत पाणी किती होतं आणि पाणी भरपूर होतं. पण मग 2-3 ठिकाणी आपल्या नळ्या चोरल्यामुळे नळ्या काढून आणि पाईप पाणी वायवर जात होतं शेतामध्ये. शेतामध्ये चालू होतं. हा. म्हणजे ग्रामपंचायतचं पाणी शेतकऱ्यांनी अडवून शेतकऱ्यांनी अडवून वापर करत होते. जसं वायबर म्हणून गिन्नी गवताला चालू होतं. काही ठिकाणी असंच काँग्रेसमध्ये असं मोठी डाब तुम्ही होती नागरेल वावरात. मग त्याच्यावर कारवाई केली पाहिजे ग्रामसेवकने. ग्रामसेवक कारवाई करत नाही. 4 दिवस झाले का करत नाही आता असं? पाईपलाईन आली नाही. ग्रामसेवक गावात येतात. ग्रामसेवक 15 दिवसातून महिन्यातून येतात. ते बी कोणाला दिसतात कोणाला दिसत नाही. काय समस्या आहे गावात पाणी? पाण्याची आमची अवकाळ आहे. 2 महिन्यापासून आम्हाला पाणी येत नाही. ग्रामपंचायतच्या एरियाला पाणी भरपूर आहे पण शिपायाचा पत्ता नाही किंवा ग्रामसेवकचा बी पत्ता नाही. तो तोंड बी दिसत नाही ग्रामसेवकचा आम्हाला. आणि तो कसा आहे काय कुठला आहे ते बी माहित नाही आम्हाला. आणि आम्ही विकत घेऊन पाणी वापरू आलो. किती दिवसानंतर ग्रामसेवक गावात येतात? दिसतच नाही आम्हाला कधी येतो काय जाताना दिसत नाही. हा समस्या आहे गावात पाणी? पाणी नाही भाऊ 2 महिन्यापासून गावाला पाणी आलं नाही. आलंच नाही. ग्रामपंचायतीच्या विहिरीला तर भरपूर पाणी आहे. पण मग येतच नाही ना. पाण्याचा अवकाळ आहे. पाण्याचा अवकाळा आहे. ग्रामसेवक येतात गावात? नाही ग्रामसेवक दिसतच नाही. ग्रामसेवक गावात येतच नाही. येतच नाही. तिकडून पाणी आणावं लागू राहिलं. लांब लई गावात अवकाळा आहे पाणी 2 महिन्यापासून आमच्या बाईंच्या. किती अवकाळ चालू आहे बायांच्या. मग ते तर पाण्याचा थेंब नाही घरांमध्ये. आणि मग- शेतामधून पाणी घेऊन येतात. शेतामधून गावात पाणी आणलं पाणी आम्ही नाही. 2 महिन्यापासून.
इकडे भरपूर पाणी असेल पण मग काय इकडे सोडायला तयार होत नाही कोणी पाणी मग त्यांना सोडलं पाहिजे ना ज्यांना पाणी सोडायला पाहिजे ना. काय करायचं आम्ही गावकरी या पाणी समस्येच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्या वेळेला पंचायत समितीला जाणार का तुम्ही आंदोलन? जाऊ ना जाऊ ना. जाऊ ना पाण्यासाठी काय जाऊ ना भाऊ गावात लक्ष देते नाही मग. प्यायला पाणी भेटत त्याला नाही, पाणी नाही प्यायला दुसरं नाही पण प्यायचं पाणी तर मोक्यावर लागतं पाणी आहे मेन आहे ना आपल्याला बोललं ते लक्ष पण देत नाही मग कोणीच लक्ष देत नाही कोणी ध्यान देत नाही. लक्ष देतच नाही